हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅग्नेटिक मटेरियल्स या चॅप्टरमध्ये जो पुढचा पॉईंट आहे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम आज आपण स्टडी करणार आहोत. त्याच्या अगोदर एक न्यूमरिकल जो आपला झालेला पॉईंट आहे पाठीमागचा त्या पॉईंटवर डिपेंड असणार एक न्यूमरिकल आज आपण घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर हा चॅप्टर सुरुवात करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की या चॅप्टरचा जो बेस आहे किंवा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणारे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते त्याचा बेस आपला 11वीपासून ते पाठीमागच्या झालेल्या 2 चॅप्टरमध्ये देखील आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या 2 चॅप्टरचा स्टडी करा तुम्ही, किंवा 11वीचं जे आपल्याला झालेलं आहे करंट इलेक्ट्रिसिटी असेल, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल, ते तुम्हाला स्टडी करा म्हणून सांगितलं होतं. परंतु काही मुलं असं म्हणत होते की काही मुलांचा मला व्हॉट्सअपला मेसेज आला की सर पाठीमागचा पूर्ण पार्ट 11चा रिवाईज करा. परंतु पाठीमागचा पूर्ण पार्ट रिवाईज करण्यासाठी मिनिमम 20 लेक्चर लागतील. त्यावेळेस आपण ते 4 चॅप्टर जवळपास रिवाईज करू शकतो. तर एवढं या ठिकाणी घेणं पॉसिबल नाही. काही व्हिडिओज मी याच्या अगोदर देखील टाकलेले आहेत जुन्या चॅप्टरचे, म्हणजे याच्या अगोदर चॅप्टरचे 9वा असेल 10वा असेल ते व्हिडिओज सेव्ह आहेत. ज्या मुलांना पाहिजे ते आपल्या कॉलेजचं यूट्यूब चॅनल असेल किंवा मी इंडिव्हिज्युअली तुम्हाला सेंड केलेली जी लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला त्या चॅनलवरती हे व्हिडिओज पाठीमागच्या चॅप्टरचे अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा इकडं आपण काल मॅग्नेटिक मटेरियल नावाचा एक चॅप्टर स्टार्ट केला होता. जसं की मॅग्नेटिझम हा जुन्या सिलेबसला या चॅप्टरचं नाव मॅग्नेटिझम या नावानं होतं. तर मॅग्नेटिझमलाच या नवीन सिलेबसमध्ये मॅग्नेटिक मटेरियल्स असं नाव दिलेलं आहे. पॉईंट्स तेच आहेत, जवळपास थेरी तीच आहे, फक्त न्यूमरिकल्समध्ये थोडाफार चेंज आहे आणि काही एक्स्ट्रा पॉईंट्स त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत. बाकी जुन्या सिलेबसमध्ये जे आहेत तेच सेम या ठिकाणी आहे. बघा आता मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये मी तुम्हाला मॅग्नेटविषयीची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती याच्या अगोदर सांगितलेली आहे. फक्त काल आपला जो पॉईंट झाला त्याच्यावर डिपेंड असणारा न्यूमरिकल अगोदर आपण स्टार्ट करू आणि नंतर मग ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम आपण पाहणार आहोत. बघा 11.1 एक्झाम्पल 11.1 पहिला न्यूमरिकल आहे चॅप्टरचा. काय म्हणते बघा, काय सांगितलं त्याने आपल्याला, अ बार मॅग्नेट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर मेक्स 10 ऑसिलेशन्स पर मिनिट इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. आपण काल पाहिलं होतं की ज्यावेळेस एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ज्यावेळेस एक मिनिट बघा परत एक वेळेस सांगतो. अ बार मॅग्नेट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर मेक्स 10 ऑसिलेशन्स पर मिनिट इन हॉरिझॉन्टल प्लेन. काल आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण बार मॅग्नेट ठेवतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे जे ऑसिलेशन्स आहेत त्याचा टाईम पिरियड आपण काल स्टडी केला होता, बरोबर आहे. त्याच्यावरती डिपेंड असणारा हा न्यूमरिकल आहे. मग याच्यात तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, एक बार मॅग्नेट आहे, ज्या बार मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत आहे, कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट घ्या त्या ऑब्जेक्टला त्याचा एक ओन ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो आणि त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड तो ऑब्जेक्ट काय करत असतो, रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकतो. तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, बार मॅग्नेट आपल्याला माहीत आहे अशा पद्धतीचा असतो. हा एक बार मॅग्नेट आहे, हा नॉर्थ पोल असेल, हा साऊथ पोल असेल, हा बार मॅग्नेट आहे. याचा ओन ॲक्सिस ऑफ रोटेशन ज्याच्या अराउंड हा रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकतो, जो त्याच्या आता या ठिकाणी 2 ॲक्सिस आहेत, एक इक्वेटोरियल ॲक्सिस आहे आणि दुसरा असतो हा इक्वेटोरियल आहे आणि दुसरा असतो एक ॲक्सियल म्हणजे त्याच्या ओन ॲक्सिसच्या अलॉंग पास झालेला ॲक्सिस. मग त्यांनी सांगितलं आपल्याला त्या बार मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, I = 500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर एवढा आहे. 500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर एवढा आहे. त्यांनी काय सांगितलं, इट मेक्स 10 ऑसिलेशन्स पर मिनिट. तो जो बार मॅग्नेट आहे, या बार मॅग्नेटचे जे ऑसिलेशन्स आहेत ते कसे आहेत, त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, तर त्यांनी सांगितलं आपल्याला 10 ऑसिलेशन्स पर मिनिट. 10 ऑसिलेशन्स पर मिनिट ही त्याची काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. किंवा 10 सायकल्स पर मिनिट म्हणा, 10 रिव्होल्युशन्स पर मिनिट म्हणा, त्याचे जे युनिट्स आहेत ते आपण या ठिकाणी यूज करू शकतो. परंतु हे RPM आहे,
म्हणजे पर मिनिट आहे, आपल्याला पर सेकंद पाहिजे, बरोबर आहे. मग इथं या ठिकाणी ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर आहे, आपल्याला ग्राम मीटर किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पाहिजे. हे थोडक्यात SI सिस्टीममध्ये नाहीत, बरोबर आहे. त्याला आपल्याला SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करावं लागेल. याच्यानंतर बघा पुढे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, व्हॉट इज इट्स मॅग्नेटिक मोमेंट, त्याची मॅग्नेटिक मोमेंट काय असेल. त्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक मोमेंट आपण नवीन सिलेबसला M या क्वांटिटीनं डिनोट करतो. तर ती मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची आहे. पुढे काय सांगितलं आहे, इफ द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड इज 0.36 गॉस. जर पृथ्वीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, कसला, मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा एवढाच असतो, आपल्याला माहीत असलं पाहिजे. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ, पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचा हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे 0.36 गॉस. किती आहे, 0.36 गॉस एवढं आहे. हे देखील CGS युनिट आहे, SI युनिट नाही. बघा आता हा काय आहे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ही आपली पृथ्वी, बरोबर आहे. पृथ्वीचा जॉग्राफिक नॉर्थ पोल मी तुम्हाला काल सांगितलं इथं असतो. वरच्या दिशेला कुठला असतो, नॉर्थ पोल, उत्तर दिशा. खालच्या बाजूला कुठला असतो, जॉग्राफिक साऊथ पोल. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट कुठले पोल्स असतात, एका पर्टिक्युलर अँगलनं. हा या ठिकाणचा अँगल 11.5 डिग्री आहे, हे आपल्याला माहीत आहे. इथं पृथ्वीचा मॅग्नेटिक साऊथ पोल आहे, इथं पृथ्वीचा मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. बघा हे जॉग्राफिक पोल्स आहेत, याला जॉग्राफिक मेरिडियन म्हणतात. हे मॅग्नेटिक पोल्स आहेत, याला मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतात, बरोबर आहे. मग आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या असं असतात. मग आता या ठिकाणी दोन प्रकारचे मॅग्नेटिक फील्ड कंपोनंट असणार, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा व्हर्टिकल कंपोनंट. परंतु या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट हा प्रेझेंट नाही, फक्त हॉरिझॉन्टल कंपोनंटच आहे. जो समजा खालच्या बाजूला पृथ्वीचा तिकडे साऊथ पोल आहे आणि इकडे नॉर्थ पोल आहे, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या वरून अशा गेल्या असतील आपल्या, त्यामुळे आपण फक्त हॉरिझॉन्टल कंपोनंटच कन्सिडर करतो. त्या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट प्रेझेंट नाही. हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो किती आहे, 0.36 गॉस एवढं आहे. हे सगळे युनिट अगोदर आपल्याला SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. नंतर मग आपण हा न्यूमरिकल सॉल्व करू शकतो आणि मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दॅट बार मॅग्नेट कॅल्क्युलेट करू शकतो. मॅग्नेटिक मोमेंट कशी असते, अलॉंग द ॲक्सिस ऑफ बार मॅग्नेट, या ॲक्सिसच्या अलॉंग असते. आणि डायरेक्शन कसं असेल, फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. डायरेक्शन कसं असेल, फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, 11th झालेलं आहे. कुठल्याही मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेटिक मोमेंट ही साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे डिरेक्टेड असते, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला सॉल्व करत असताना बघा आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण यूज करू, पण अगोदर हे सर्व SIमध्ये कन्वर्ट करून घेऊ. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय आहे, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर आहे. याला कन्वर्ट करायचे कशामध्ये आहे, ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आहे. 1 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम, 10⁻³ किलोग्रॅम इंटू हे सेंटीमीटर स्क्वेअर आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर, आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग आता त्याचा स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ 10⁻⁴ मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे बघा इकडं, 1 सेंटीमीटर म्हणजे इथं तुम्हाला वाटलं असतं दाखवतो मी, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² सेंटीमीटर. याला इकडे घेऊया, 1/100 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ह्याला वर घेतो मी, काय होईल, 10⁻² मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. याचा स्क्वेअर आहे, याचा पण काय होईल, स्क्वेअर होईल. 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर स्क्वेअर. मग इथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000, दॅट इज 10⁻³ ग्रॅम. देअरफोर या ठिकाणी 1 ग्रॅम इज रिप्लेस्ड बाय 10⁻³ किलोग्रॅम, बरोबर आहे. मग आता याला जर तुम्ही सॉल्व केलं तर काय होईल, I इज इक्वल टू 5 × 10⁻+2, हे -3, हे -4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. याला परत सॉल्व करा. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू काय या ठिकाणी 5 × हे -3 -4 -7, त्याच्यातून +2 गेले, हे 10⁻⁵ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हा तुमचा आला मोमेंट ऑफ
इनर्शिया. याच्यानंतर ऑसिलेशन्स आहेत, कसे आहेत 10 ऑसिलेशन्स पर मिनिट, म्हणजे याचा अर्थ 10 ऑसिलेशन्स पर मिनिट म्हणजे काय 60 सेकंद, हे कॅन्सल होईल. काय या ठिकाणी 1/6 ऑसिलेशन्स पर सेकंद, हे झालं SI युनिट. याच्यानंतर हा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ऑर दॅट मॅग्नेटिक फील्ड 0.36 इंटू 10⁻⁻4 टेस्ला और सिम्पली टी किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. आता हे असं का लिहिलं, कारण आपल्याला माहीत आहे 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. 1 टेस्ला म्हणजे 10⁴ गॉस, बरोबर आहे. टेस्ला हे मॅग्नेटिक इंडक्शन मेजर करण्याचं SI युनिट आहे. मग आता याला आपल्याला गॉसमध्ये पाहिजे, मग याला इकडे घेऊन या. 10⁻⁴ काय होईल, डिवाइडला येईल डिनॉमिनेटरला, वर घेतलं तर काय होईल मायनस होईल 10⁻⁴ टेस्ला. हे झाले सगळे SI मध्ये कन्वर्ट. आता आपला जो फॉर्म्युला आहे कालचा आपण पाहिलेला, कुठला पाहिला होता आपण फॉर्म्युला, T इज इक्वल टू 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ I डिवायडेड बाय m इंटू B, वेअर B इज द मॅग्नेटिक इंडक्शन ऑर अर्थ हॉरिझॉन्टल कंपोनंट. त्यानंतर या ठिकाणी I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, m आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. T² इज इक्वल टू 4π² इंटू I डिवायडेड बाय m इंटू BH. आपल्याला m काढायचे, mला रिअरेंज करा. m इज इक्वल टू 4π² I डिवायडेड बाय T² इंटू BH. मग हे काय होईल, मॅग्नेटिक मोमेंट m इज इक्वल टू π² ची व्हॅल्यू या ठिकाणी 10 घ्या, 9.27 समथिंग येते, 9.729 अशी काहीतरी येते. परंतु ती आपण जनरली न्यूमरिकल सॉल्व करत असताना नीटसाठी किंवा JEEसाठी 10 घ्या. बोर्डासाठी तुम्ही त्याचा स्क्वेअर करू शकता 3.14चा. हे 4 इंटू 10 इंटू मोमेंट ऑफ इनर्शिया 5 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय T म्हणजे तुमचा टाईम पिरियड आहे. टाईम पिरियड आपल्याला माहीत आहे का, नाही. टाईम पिरियड माहीत नाही म्हणजे टाईम पिरियडसाठी एक इक्वेशन आहे, कुठलं, T इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, T इज इक्वल टू 1/f, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी तुम्ही या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत आहे, काय आहे ती फ्रिक्वेन्सी 1 डिवायडेड बाय, फ्रिक्वेन्सी किती आहे 1/6 आहे. हे 1/6 वर गेल्यानंतर काय होईल 6/1 अशा पद्धतीने येईल. टीचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे याचा पण स्क्वेअर, म्हणजे टीचा स्क्वेअर काय आला ठिकाणी 36 आला, इंटू हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड 0.36 इंटू 10⁻⁴. 10⁻⁴ याला सॉल्व करा, 4×9=36, बरोबर आहे. काय या ठिकाणी m इज इक्वल टू हे वरचं 50 इंटू हे वर अंतर काय होईल प्लस झाल्यानंतर हे काय होईल 10 किंवा याला असंच राहू द्या 10 इंटू 5 इंटू हे वर गेलं -5 + 4 काय येते 10⁻⁻1 येईल डिवायडेड बाय 9 इंटू 0.36 हे +1 -1 कॅन्सल. मग खाली काय येईल या ठिकाणी m इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9 काय करा त्याला मल्टिप्लाय करा 9×54 5 बरोबर 9×3 27 आणि 5 काय येईल 32 पॉईंट आफ्टर 2 डिजिट दॅट इज 3.24 समथिंग. याला जर समजा आपण 3 कन्सिडर केलं आणि याला जर डिवायडेशन केलं तर या ठिकाणी काय होईल 3×1=3 बरोबर 2 उरले 3×18 1.6 याचं युनिट काय ते ॲम्पियर मीटर स्क्वेअर. आता आपलं या ठिकाणी आन्सर जे आलेलं आहे ते पुस्तकातल्या आन्सरपेक्षा थोडं मोठं आलेलं आहे. का बरं कारण आपण डिनॉमिनेटरची जी संख्या आहे डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे हा नंबर आपण आहे त्या नंबरपेक्षा काय केला लहान केला त्याच्यामुळं हे काय आलं 1.6 ॲम्पियर मीटर स्क्वेअर हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं काय आहे युनिट आहे. पुस्तकामध्ये आलेलं उत्तर किती आहे m इज इक्वल टू 1.52 ॲम्पियर मीटर स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ आपला आन्सर काय आहे बरोबर आहे. ठीक आहे हा झाला न्यूमरिकल जो आपला कालच्या पॉईंटवर डिपेंड होता. आता याच्यानंतर
याच्यानंतर आपल्याला पाहिजे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम जुन्या सिलेबसला तोच पॉईंट, हाच पॉईंट ॲज इट इज आहे, काही चेंज नाही. फक्त याच्यामध्ये त्यांनी 2 पॉईंटमध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे. एक सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं खाली डेरिव्हेशन दिलेलं आहे. आपण दोन्ही एकाच वेळेस घेणार आहोत. 11.3 ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. नेमका मॅग्नेटिझमचा ओरिजिन कुठून होतो? ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. आता बघा, आपल्याला माहीत आहे की काही मटेरियल्स ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवतात आणि काही मटेरियल्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवत नाहीत. फॉर एक्झाम्पल, समजा आपण जर मॅग्नेट ॲक्च्युअल घेतला तर मॅग्नेट काय करतो, आयर्न फिलिंग्सला म्हणजे लोखंडाचा जो किस आहे त्याला अट्रॅक्ट करतो. परंतु आपण दुसरा कुठला तरी एक सबस्टन्स घ्या आणि तो आयर्न फिलिंग्सला अट्रॅक्ट करतो का? करत नाही. नेमकं काय फरक आहे की मॅग्नेट म्हणजे जो सबस्टन्स आहे तोच आयर्न फिलिंग्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि दुसरा कुठलाही सबस्टन्स आयर्न फिलिंग्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करत नाही. यांच्यामधला डिफरन्स काय आहे? तर त्यांनी काय सांगितले, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम कुठं आहे तर इनसाइड द ॲटम ऑफ एनी मटेरियल. कुठल्याही मटेरियलच्या आतमध्ये. आपल्याला माहिती आहे कुठल्याही मटेरियलचा बिल्डिंग ब्लॉक म्हणून आपण कशाला पाहतो? ॲटमला पाहतो. ॲटम काय आहे? कुठलंही मटेरियल ॲटम्सपासून तयार झालेलं आहे. ॲटमपासून काय तयार होतं? मॉलिक्यूल, नंबर ऑफ मॉलिक्युल्सपासून पार्टिकल्सपासून तो सबस्टन्स तयार होतो. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही मटेरियलचा बिल्डिंग ब्लॉक म्हणजे बेस मटेरियल काय आहे? ॲटम आहे, असं आपण या लेवलला कन्सिडर करतो. आणखीन आहेत पण तेवढ्या मायन्यूट किंवा मायक्रो लेवलला आपल्याला जायचं नाही. आपण जनरली कन्सिडर करतो की कुठलाही सबस्टन्स हा नंबर ऑफ ॲटमपासून तयार झालेला असतो. मग ॲटममध्ये याचा ओरिजिन कसा आहे ते आपण एका इक्वेशन थ्रू स्टडी करणार आहोत. बघा इकडं, आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की कुठल्याही ॲटम जर पाहिला आपण तर त्याच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय असतात? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असतात. त्याच्या सराउंडिंगमध्ये काय असतो? एक इलेक्ट्रॉन, बरोबर आहे, जो त्याच्या अराउंड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रिव्हॉल्व होत असतो. मग आपण काय कन्सिडर केलं? कन्सिडर अन इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस विथ व्हेलॉसिटी v. याला काहीतरी वेग आहे, तो समजा आपण या ठिकाणी v कन्सिडर केला. मास ऑफ दॅट इलेक्ट्रॉन इज m. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किंवा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज स्मॉल e. बरोबर आहे. काय कन्सिडर केलं बघा, परत एक वेळेस सांगतो. काय म्हणलं मी तुम्हाला? कुठल्याही मटेरियलला आपण मॅग्नेट कधी म्हणतो, हे कशावरून ठरतं तर ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. एखाद्या सबस्टन्सला आपण मॅग्नेट का म्हणायचं आणि एखाद्या सबस्टन्सला मॅग्नेट का म्हणायचं नाही, हे कशावरून ठरतं? त्याचा ओरिजिन आहे ॲटममध्ये. मग ॲटममध्ये काय काय आहे तर आपण एक टिपिकल ॲटम कन्सिडर केला ज्याच्यामध्ये एक सेंटरला न्यूक्लियस म्हणून काय आहे? एक प्रोटॉन आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम. सेंटरला काय आहे? प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज आहे. त्याच्या अराउंड एक इलेक्ट्रॉन काय करत आहे? रिव्हॉल्व करत आहे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, असं मी तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. आता याचा टाईम पिरियड वगैरे या सर्व गोष्टी आपण नंतर कन्सिडर करणार आहोत. सुरुवातीला काय कन्सिडर केलं आपण? त्या इलेक्ट्रॉनचं मास किती आहे? स्मॉल m आहे. त्याच्यावर असणारा जो चार्ज आहे त्या चार्जची मॅग्निट्यूड स्मॉल e आहे. तो v एवढ्या व्हेलॉसिटीनं याच्या अराउंड काय करत आहे? एक सर्क्युलर मोशन काय किंवा ऑर्बिटल मोशन काय करत आहे? परफॉर्म करत आहे. बघा आता या ठिकाणी हा जो एक इलेक्ट्रॉन आहे, आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रॉन इन मोशन. इलेक्ट्रॉन जर मोशनमध्ये असेल तर काय होते? त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट तयार होतो. मग सिंगल इलेक्ट्रॉन असू द्या किंवा कितीही असू द्या, कारण इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युलाच माहीत आहे आपल्याला. I इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लोईंग थ्रू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ गिवन कंडक्टर पर युनिट टाईम. हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे याच्यामधून या डायरेक्शनला किती इलेक्ट्रॉन्स किती वेळामध्ये फ्लो झाले त्याच्यावरून आपण काय करतो? इलेक्ट्रिक करंट कॅल्क्युलेट करत असतो. तसं या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला हा जो इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मोशन परफॉर्म करत आहे, हा सिंगल इलेक्ट्रॉन जरी असला तरी हा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असल्यामुळं हे झालं करंट लूप.
हे काय झालं करंट लूप. मग त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट किती आहे तर I इज इक्वल टू E डिवायडेड बाय टी, वेअर टी इज द टाइम पिरियड रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉन टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. कशासाठी लागणारा वेळ आहे तर त्या इलेक्ट्रॉनला एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी लागणारा हा वेळ आहे. बरोबर आहे. आता आपल्याला एक माहीत आहे याच्यामध्ये की ज्या वेळेस इथं इलेक्ट्रिक करंट आला तिथं काय आलं मॅग्नेटिक फील्ड आली. कारण आपण याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये काय स्टडी केलं होतं की करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. मग या ठिकाणी जर समजा इलेक्ट्रिक करंट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रिव्हॉल्व होत असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो क्लॉकवाईज डायरेक्शननं फ्लो होतो. इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननं फ्लो होतो. मग क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणलं की या ठिकाणी कुठला पोल आला क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणलं की त्या ठिकाणी साऊथ पोल आला आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला करंटचं डायरेक्शन कसं असेल अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळं पाठीमागच्या बाजूला कुठला पोल आला नॉर्थ पोल आला. कुठला पोल आला नॉर्थ पोल. तुम्ही याला जर उलटं करून बघितलं तुम्हाला हे यन दिसेल. हा साऊथ पोल आहे याच्या पाठीमागच्या बाजूनं नॉर्थ पोल. हे आपण नंतर पाहणार आहोत. पण अगोदर एक आपण इथं काय बघितलं इलेक्ट्रिक करंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रिव्हॉल्व होतो आहे त्याच्यामुळं हे करंट कॅरिंग लूपसारखं बिहेव करेल हे ऑर्बिट. इलेक्ट्रिक करंट हा क्लॉकवाईज डायरेक्शन फ्लो होईल. तो इलेक्ट्रिक करंट किती आहे I इज इक्वल टू E डिवायडेड बाय टी, वेअर टी इज द टाइम पिरियड रिक्वायर्ड फॉर दॅट इलेक्ट्रॉन अँड विच इज गिवन बाय टी इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड वेअर R इज द रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. Total distance traveled during 1 revolution divided by its velocity. मग या ठिकाणी येणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो कसा असेल दिस इक्वेशन बिकम्स I इज इक्वल टू E डिवायडेड बाय 2 पाय R बाय V. हे V काय होईल वर जाईल. I इज इक्वल टू EV डिवायडेड बाय 2 पाय R. आता इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे तर बघा तुम्हाला एक्झाममध्ये प्रूव्ह करतात विचारतात शो दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज इक्वल टू EVR बाय 2. काय म्हणलं मी 2 मार्काला एक्झाममध्ये हा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला गेलेला आहे तर शो दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इनसाइड ॲटम इज इक्वल टू EVR बाय 2 असं तुम्हाला प्रूव्ह करा म्हणजे सांगतात. आता मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला या ठिकाणी जनरेट जी झाली कारण ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आली तिथं मॅग्नेटचे 2 पोल आले. मॅग्नेटचे 2 पोल ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट प्रेझेंट असणार. मग इथं जर आपण पाहिलं तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रिव्हॉल्व झाल्यामुळं क्लॉकवाईज डायरेक्शननं इलेक्ट्रिक करंट तयार झाला. इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन क्लॉकवाईज असल्यामुळं पुढच्या बाजूला म्हणजे हा जो फेस आहे या फेसला साऊथ पोल तयार झाला. पाठीमागच्या बाजूला नॉर्थ पोल तयार झाला. मग आपल्याला माहीत आहे या ठिकाणी जर 2 पोल असतील तर इथं या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट आली. मॅग्नेटिक मोमेंटचं डायरेक्शन कसं आहे फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल आहे. दॅट इज इन टू द प्लेन ऑफ पेपर आहे. बरोबर आहे. मग ती मॅग्नेटिक मोमेंट किती असेल तर मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय M इज इक्वल टू NIA. हा बेसिक फॉर्म्युला आहे. इन केस ऑफ करंट कॅरिंग लूप आपण मॅग्नेटिक मोमेंट NIA या फॉर्म्युल्याने दाखवतो आणि इन केस ऑफ बार मॅग्नेट आपण मॅग्नेटिक मोमेंट M इज इक्वल टू M इंटू 2L या इक्वेशन दाखवतो. वेअर M इज द पोल स्ट्रेंथ 2L इज द मॅग्नेटिक डायपोल लेंथ. नवीन सिलेबसनुसार हेच अशा पद्धतीने दाखवतात. M इज इक्वल टू म्यू इंटू 2L वेअर म्यू इज द पोल स्ट्रेंथ. म्यू इज द पोल स्ट्रेंथ. 2L म्हणजे काय आहे मॅग्नेटिक डायपोल लेंथ आहे आणि M म्हणजे काय आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नवीन सिलेबसनुसार हा सिम्बॉल फक्त चेंज झालेला आहे बाकी सर्व तेच आहे. मग आता सर्क्युलर लूपच्या बाबतीमध्ये N म्हणजे काय आहे नंबर ऑफ टर्न्स आहेत. N म्हणजे काय आहे नंबर ऑफ टर्न्स आहेत. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर नंबर ऑफ टर्न्स किती आहेत फक्त सिंगल टर्न आहे. मग N इज इक्वल टू काय आलं 1. देअरफॉर M इज इक्वल टू I इंटू A असं आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं हे इक्वेशन मिळेल. मग आता याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट माहीत आहे आपण या ठिकाणी ठेवू शकतो. देअरफॉर अबव इक्वेशन बिकम्स M इज इक्वल टू EV डिवायडेड बाय 2 पाय R इंटू A म्हणजे काय A म्हणजे एरिया ऑफ दॅट सर्क्युलर लूप. हे सर्क्युलर लूपची रेडियस आपल्याला माहीत आहे. याचा एरिया आपण काढू शकतो काय येईल पाय R स्क्वेअर येईल. मग काय होईल पाय अँड पाय
विल गेट कॅन्सल, आर स्क्वेअर आणि आर कॅन्सल होईल, काय होईल देअरफॉर एम इज इक्वल टू ई व्ही आर डिवायडेड बाय 2. एक्झामला इथपर्यंत 2 मार्कासाठी हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज इक्वल टू ई व्ही आर बाय 2. आता याला म्हणायचं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ही कसली झाली? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, कारण इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहे, त्याच्यामुळे त्याची ही झाली ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. परंतु इलेक्ट्रॉनला आणखीन एक असते इंट्रिन्सिक मॅग्नेटिक मोमेंट किंवा स्पिन मॅग्नेटिक मोमेंट ज्याला म्हणतो आपण. आता ॲक्च्युअल इलेक्ट्रॉन हा एलिमेंटरी पार्टिकल आहे, त्याच्यामुळे आपण त्याची स्पिन मॅग्नेटिक मोमेंट कन्सिडर करत नाही, त्या ठिकाणी आपण त्याला निग्लेक्ट करतो. नाहीतर येणारी जी ॲटमची टोटल मॅग्नेटिक मोमेंट आहे ती स्पिन मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन प्लस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲटम. अशा पद्धतीनं हे ॲक्च्युअल आपण या ठिकाणी लिहित असतो, परंतु स्पिन मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती कशी आहे? निग्लेक्ट करण्यासारखी आहे, किंवा खूप इलेक्ट्रॉन हा एलिमेंटरी पार्टिकल असल्यामुळं आपण त्याला कन्सिडर करत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटच आपण कन्सिडर करतो. आता याच्यानंतर याच इक्वेशनला जर आपण पाहिलं, आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रॉन हा रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, त्याला ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम देखील आहे. आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपण फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनामिक्समध्ये स्टडी केला होता. एल इज इक्वल टू एम व्ही आर, वेअर एम ई is the mass of electron, v is the speed of electron, r is the radius of that orbit. Therefore above equation becomes, or rearranging this equation, we get m orbital is equal to EVR divided by 2me into me. me by me ना आपण त्याला मल्टिप्लाय केलं. मग यालाच मी परत रिअरेंज करतो. m orbital is equal to e by 2me into MEVR. मग हे काय मिळालं आपल्याला? अँग्युलर मोमेंटम. कुणाची? इलेक्ट्रॉनची. त्याच्यामुळं हे इक्वेशन कसं झालं? परत एक वेळेस एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 2me इंटू ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. आता याच्यात जर आपण पाहिलं तर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे, आणि ही मॅग्नेटिक मोमेंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ही देखील वेक्टर क्वांटिटी आहे. बट द डायरेक्शन ऑफ दीज टू क्वांटिटीज आर ऑपोजिट टू इच अदर अँड बोथ क्वांटिटीज आर अलॉंग द ॲक्सिस ऑफ दॅट ऑर्बिट. ऑर्बिटच्या अलॉंग ह्या ऑर्बिटच्या अलॉंग तो जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. अशा पद्धतीनं ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असेल, म्हणजे यल असेल कुठं? आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. परंतु ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं डायरेक्शन कसं असेल? पुढच्या बाजूला साऊथ पोल आहे आणि मागच्या बाजूला नॉर्थ पोल आहे, त्याच्यामुळे यम ऑर्बिटल कसा असेल? इन टू द प्लेन ऑफ पेपर. दोन्ही पण वेक्टर क्वांटिटीज आहेत. डायरेक्शन हे कसं आहे? एकमेकाच्या अपोजिट. दोन्ही पण एकाच ॲक्सिसच्या अलॉंग आहेत, त्याच्यामुळं इथं आपण वेक्टर फॉर्ममध्ये लिहित असताना वेक्टर यम ऑर्बिटल इज इक्वल टू मायनस ई बाय 2me इंटू व्हेक्टर यल. अशा पद्धतीनं हे तुमचं फायनल इक्वेशन येईल. याच्या पुढचं आणखीन एक पार्ट आहे. आपण बोरचं जे सेकंड पॉस्युलेट आहे, बोरचं सेकंड पॉस्युलेट यूज करून देखील ही मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट करू शकतो, आणि त्याची व्हॅल्यू 9.274 10⁻24 अशी येते. तो पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.